नाशिकमधल्या 150 कोटींच्या म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेकडून आता 26 लेआउट कायमस्वरूपी रद्द करण्यात आले। नगररचना विभागाकडून 49 संशयित प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली। बनावट कागदपत्र बनवून गोरगरिबांची घरं लाटण्यात आली होती। बनावट कागदपत्र आणि सातबारात तुकडे करून आर्थिक दुर्बलांसाठी राखीव घरकुल नियमाला बगल दिल्याचा आरोप नगररचना उपसंचालक रितेश चव्हाण यांनी केला होता। 197 संबंधितांना नोटिसा बजावत तपासाची कडक मोहीम राबवली। सुनावणीनंतर 26 तात्पुरते मंजूर लेआउट आता रद्द करण्यात आलेत। उर्वरित प्रकरणांवर पुढची प्रक्रिया सुरू आहे। आता अंतिम मंजूर लेआउट आणि बांधकाम परवानग्यांची सुद्धा सखोल चौकशी केली जाणार आहे। म्हाडा, महसूल आणि संबंधित यंत्रणांमधल्या संगनमताच्या संशयानं घोटाळे बाजारामध्ये खळबळ माजली। गोरगरिबांच्या हक्काच्या घरावर डल्ला मारणाऱ्यांवर आता प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। तर महानगरपालिकेकडून 26 लेआउट आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत। सध्या महापालिका प्रशासनाकडून कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये 150 कोटींचा म्हाडा घरकुल घोटाळा झाला होता आणि या प्रकरणी आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आता या सगळ्या प्रक्रियेला, कारवाईच्या प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळते। सध्या पालिकेकडून काय सांगण्यात आलं? कल्याणी एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एक मोठा जो आहे तो भूखंड घोटाळा हे उघडकीस आलेलं होतं। खरं तर 1 एकरच्या वरती बांधकाम असेल तर त्यातले 20% घरं हे म्हाडाला जे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असते किंवा अशा पद्धतीचा नियम आहे। पण 1 एकरच्या वरती बांधकाम असून सुद्धा ते 1 एकरपेक्षा कमी बांधकाम हे दाखवून हा संपूर्णपणे जो घोटाळा आहे तो नाशिकमधले काही बांधकाम व्यावसायिकांनी केलेला होता। त्या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्या एसआयटीची सुद्धा स्थापना झालेली आहे। आता महापालिका सुद्धा ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करत असताना 29 लेआउट म्हणजे जे तात्पुरता मंजुरी दिलेले होते ते 29 लेआउट आता महापालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेला आहे आणि अजूनही या सगळ्या प्रकरणात एकूणच चौकशी करू आणि कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतलेली आहे। नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।